दसऱ्याचा दिवस सगळीकडे सणाचा उत्साह होता। तसाच तो पिंपरीमधल्या राम स्मृती सोसायटीमध्येही होता। पण अचानक हा सणाचा उत्साह काळजीमध्ये बदलला। काळजीची जागा भीतीने घेतली आणि त्यानंतर भीतीची जागा दुःखाने घेतली। बिल्डिंगमधल्या लोकांनी एक आवाज ऐकून चौथ्या मजल्याच्या दिशेने धाव घेतली, तर तिथे त्यांना दिसत होता एक मुलाचा चेहरा, पण त्याचे पाय मात्र तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मधोमध अडकले होते। हे दृश्य हादरणारे होते। बिल्डिंगमधल्या लोक एकत्र झाले। त्यांनी अग्निशमन दलाला बोलावले। अग्निशमन दलानेही प्रयत्न केले। या लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाचे वडील लिफ्टमध्ये उतरले। त्यांनी त्याला मांडीवर सुद्धा घेतलं, पण याच वेळेस आईने दसऱ्याच्या दिवशी त्याने आपल्या वडिलांच्या मांडीवर जीव सोडला। 11 वर्षाच्या अमय फडतरेसोबत नेमकं काय झालं? फक्त लिफ्टमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय भक्तिसागर। 2 ऑक्टोबर दसऱ्याचा तो दिवस। पिंपरीच्या 24 वाडी भागात राम स्मृती सोसायटी आहे। 2014 मध्ये बांधलेली ही सोसायटी, या सोसायटीत आपल्या कुटुंबियासोबत 11 वर्षाचा अमय साहेबराव फडतरे राहत होता। अमय चौथ्या मजल्यावरून तळमजल्याकडे निघाला होता। तो चौथ्या मजल्यावर लिफ्टमध्ये बसला। त्याने तळमजल्याचे बटन दाबले आणि अमय खाली निघाला। याच लिफ्टमधून तो अनेकदा खाली गेला होता। त्याच्यासाठी हा अगदी रोजचा प्रवास होता। पण त्या दिवशी मात्र हा प्रवास रोजसारखा झाला नाही। तळमजल्याचे बटन दाबल्यानंतर लिफ्ट खाली निघाली आणि जराशी खाली गेल्यावर बंद पडली। लिफ्ट अचानक बंद पडल्याने अमय घाबरला। त्याला बाहेर पडायचा कदाचित एकच मार्ग वाटला असावा, तो म्हणजे लिफ्टचं दार उघडण्याचा प्रयत्न करणे आणि लिफ्टमधून बाहेर येणे। त्याने तोच मार्ग घेतला। लिफ्टचे दार उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यातच लिफ्ट सुरू झाली। हा क्षण इतका भीषण होता की अमय लिफ्ट आणि पॅसेजच्या मधल्या फटीमध्ये अडकला। त्याच्या शरीराचा निम्मा भाग तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान लिफ्टच्या फटीमध्ये अडकलेला। अमयचे वय फक्त आणि फक्त 11 वर्ष। तो जेव्हा लिफ्ट बंद पडली तेव्हा मग घाबरला होता, पण आता त्याचे शरीरच अडकल्याने परिस्थिती आणखीन बिकट बनली होती। त्याने जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली। तो खूप वेळ ओरडत राहिला, पण त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचत नव्हता। ओरडून ओरडून अमयचा आवाज क्षीण झाला, पण तरीही त्याच्यापर्यंत मदत पोहोचत नव्हती। अशातच सोसायटीमधल्या कोणीतरी त्यांचा आवाज ऐकला। लिफ्टकडे धाव घेतली तेव्हा त्यांना विचित्र पद्धतीने अडकलेला अमय दिसला। लागलीच त्यांनी सोसायटीमधल्या लोकांना अमयच्या आई वडिलांना हाक मारली। अमयचे आई वडील धावत पडत लिफ्ट जवळ आले। सगळ्यांनी मिळून अमयला वाचवण्याचे प्रयत्न केले। लिफ्टचे दार तोडण्याचा प्रयत्न केला, लिफ्ट सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याच प्रयत्नाला यश आले नाही। समोर अमय वेदनेने विव्हाळत होता, पण दुर्दैवाने प्रयत्न कमी पडत होते। अशातच अमयच्या सोसायटीमधल्या काही लोकांनी अग्निशमन दलाला बोलावले। अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने पोहोचले। त्यांनी लिफ्टची पाहणी केली तर 2014 मध्ये उभारण्यात आलेल्या या बिल्डिंगची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती। आतला दरवाजा लोखंडी ग्रिलचा स्लायडिंग दरवाजा होता, तर बाहेरच्या बाजूला पूर्णपणे बंद होणारा जाळीचा दरवाजा होता। पण नव्या पद्धतीच्या ज्या पूर्ण बंदिस्त होणाऱ्या स्लायडिंग दरवाजाच्या लिफ्ट असतात त्या पद्धतीची ही लिफ्ट नव्हती। त्यामुळे ही लिफ्ट मॅन्युअली सुरू करावी लागणार होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 मिनिटात ही लिफ्ट सुरू केली। त्याचवेळी अमयने वडील साहेबराव फडतरे लिफ्टमध्ये गेले। त्यांनी अमयला आपल्या मांडीवर घेतलं। अमयच्या शरीरातून रक्तस्राव सुरूच होता। साहेबराव आपल्या 11 वर्षाच्या मुलाचे डोके मांडीवर घेऊन थोपटत होते। तुला काही होणार नाही असं म्हणत दिलासा देत होते, पण अमयने जीव सोडला होता। अतिरक्तस्राव सुटकेसाठी लागलेला वेळ आणि जीवाच्या आकांताने ओढून क्षीण झालेला आवाज
या सगळ्यात अमयने आपल्या वडिलांच्या मांडीवर प्राण सोडले होते. पण अमयच्या वडिलांनी मात्र आशा सोडली नव्हती. त्यांनी अमयला वाचवण्याचा प्रयत्न करून पाहायचे ठरवले. अमयला अग्निशमन दलाने देवदूत वाहनामधून हॉस्पिटलमध्ये नेले. अमयला डॉक्टरांनी तपासले, पण तोवर उशीर झालेला. डॉक्टरांनी अमयला मृत घोषित केले. शेवटी अमयची मृत्यूची झुंज संपली होती. चमत्काराची आशासुद्धा संपुष्टात आली होती. शरीरातून झालेला अतिरक्तस्राव अमयच्या मृत्यूचे कारण ठरला होता. अमयच्या मृत्यूबद्दल देही पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस लिफ्टची तपासणी करून काही तांत्रिक बिघाड होता का हे सुद्धा तपासणार आहेत. पण या सगळ्यात एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे अमयला वाचवण्यासाठी काहीच संधी नव्हती का? तर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही संधी होती. फायरमन सचिन ठोसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जेव्हा ही दुर्घटना घडल्याचे समजले त्यानंतर नागरिकांनी स्वतः लिफ्ट उघडण्याचे सुरू करण्याचे प्रयत्न केले. पण त्याचवेळी जर अग्निशमन दलाचा पाचारण केले असते तर अमयचा जीव वाचला असता. कारण नागरिकांकडे लिफ्ट उघडण्यासाठी दार तोडण्यासाठी साधने नव्हती. अग्निशमन दलाकडे हे इक्विपमेंट आहेत. आम्हाला जसे प्रशिक्षण मिळाले होते त्याप्रमाणे आम्ही 5 मिनिटात लिफ्ट सुरू केली. जर तातडीने अग्निशमन दलाला बोलावले असते तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. अपघातामुळे जुन्या लिफ्टचा मुद्दा चर्चेत आला आहे. या लिफ्ट अचानक बंद पडणं, त्यानंतर त्या मॅन्युअली सुरू करण्याशिवाय पर्याय नसणं आणि बाहेर पडायचा पुरेसा मार्ग नसल्याने लिफ्टमध्ये अडकलं जाणं यावर उपाययोजना करणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात राम स्मृती हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या लिफ्टला आतून ग्रिलचा दरवाजा होता तर बाहेरून बंदिस्त दरवाजा. त्यामुळे अमयसाठी बाहेर पडणं आणखीन अवघड बनलं. तरीही त्यानं प्रयत्न केले, पण त्याचा आवाज लवकर कुणापर्यंत पोहोचला नाही. अमयच्या वडिलांनी त्याला वाचवणं, त्याला दिलासा देण्याचे सगळे प्रयत्न केले, पण त्यांच्या चिमुकल्या अमयनं वडिलांच्या मांडीवर जीव सोडला. आईनं दसऱ्याच्या दिवशी एका बापानं आपला मुलगा गमावला, ते सुद्धा आपल्या डोळ्यात देखत. निमित्त ठरलं लिफ्टचा एक अपघात. धन्यवाद.